हे जे 22 जागेवर मुंबईसाठी आग्रही आहे. नाही, अजून जागा वाटपाचं अजून काम पाहिजे त्या पद्धतीचं सुरू झालेलं नाही. आम्ही तुम्हाला वारंवार सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून काल मी शरद पवार साहेब, मी उद्धव साहेब आम्ही काल सोबतच होतो आणि 288 जागेचं प्रॉपर नियोजन करून आम्ही ह्या सगळ्या जागा लढणार आहोत. 288 आमचे मित्रपक्ष पण त्याच्यात आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र आज निर्माण झालेलं आहे, महाराष्ट्रातलं सरकार हे जे महाराष्ट्रातलं ची प्रतिमा, महाराष्ट्रातलं शौर्य, महाराष्ट्राची इज्जत जी आज तिला काळीमा लावण्याचं पाप यांच्या माध्यमातून चालू झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, यांचा आपटे नावाचा आर्किटेक्ट तो कुठल्या आधारावर यांनी नेमला होता, सांस्कृतिक संचालनाचं कुठलंही सर्टिफाईड त्याला नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आहे. महिलांवरचे अत्याचार हे मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कमिशनखोर हे सरकार जे आहे त्या सरकारचं पाप जनतेसमोर दिसते आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टीचं पहिले महाराष्ट्र वाचवणं हा आमचा पहिला धर्म आहे. आणि त्यामुळे जागा वाटपाच्या बद्दलची जी काही भूमिका आहे ती आम्ही बसून करू. आमच्यामध्ये काही वाद नाही. पडण्याच्या घटनेवरून मुख्यमंत्र्यांनी आज माफी मागितली. काल अजित पवारांनी मागितली. त्यांनी विरोधकांनी यावरती राजकारण करून तुम्ही जे कमिशन खातात आहेत, तुम्ही भ्रष्टाचार करतात आहेत, तर त्याला काय म्हणायचं? त्याला राजकारण म्हणायचं की त्याला भ्रष्टाचार म्हणायचं की कमिशनखोर म्हणायचं? महाराजांची प्रतिमा ज्या पद्धतीनं पडली, ज्या पद्धतीनं राज्यात नव्हे तर देशात नव्हे तर जगामध्ये त्या प्रतिमेच्याबद्दलचं छायाचित्र सगळीकडे गेलेत. आणि त्याच्यामुळे महाराजांची नव्हे तर या महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान तुम्ही केलात, तर त्याला माफी मागून काय अर्थ आहे? त्याला माफीने हे सुटणार नाही. या सरकारमध्ये थोडेसे जनाची नाही तर मनाची असेल तर यांनी सत्ता सोडली पाहिजे. महाराजांचे पुतळे समुद्राच्या काठावर अनेक आहेत. गेटवे ऑफ इंडियावरही आहे. तो तर अनेक वर्षाचा आहे. त्याला का भेग पडत नाही? त्याला काही नाही होत. म्हणजे तुम्ही 8 महिन्यामध्ये तुमचा प्रतिमा त्या ठिकाणी पडते आहे. आणि ही जे सगळं आहे ते तुमचं पाप आहे. तुम्हाला जनाची नसेल तर मनाची तरी ठेवा आणि सत्तेतून बाहेर व्हा. माफी मागितल्याने चालणार नाही. आणि माफीनं काही तुम्ही जो अवमान झालेला आहे महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या दैवताचा, तो वापस येऊ शकतो. तर त्यांना वाटत असेल तर ते ठीक आहे, निर्लज्ज लोक आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.